कर्तव्य दक्ष बना नाहीतर खुर्ची सोडा. जालन्यातील कचरा प्रश्नावरून महापौरांची टीकेची झोड. जालन्यात कचऱ्याचे साम्राज्य. महापालिकेच्या गाड्या धूळ खात. महापौर महोदया एसीतून बाहेर पडा. जालना एकीकडे राज्य सरकार स्वच्छ शहर सुंदर शहर मोहिमेसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करत असताना जालना महानगरपालिकेत मात्र याउलट चित्र पाहायला मिळत आहे. शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून दुसरीकडे प्रशासकीय दुर्लक्षामुळे महापालिकेच्या नवीन गाड्या आणि यंत्रसामग्री धूळ खात पडली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे आता जालन्याच्या जनतेतून संताप व्यक्त होत असून महापौर मॅडम फक्त एसी मध्ये बसून चालणार नाही, जनतेचे प्रश्न कधी सोडवणार असा थेट सवाल विचारला जात आहे. कोट्यवधींच्या गाड्यांचे स्मशान, चक्क जेसीबीचे इंजिन गायब. जालना महानगरपालिकेने स्वच्छ विकासासाठी आणि स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन गाड्या खरेदी केल्या, मात्र आज या गाड्या वापराविना पडून आहेत. धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या ताफ्यातील जेसीबीचे चक्क इंजिनच गायब झाले असून अनेक गाड्यांचे सुटे भाग चोरीला गेले आहेत. जनतेच्या कररूपी पैशातून घेतलेली ही साधन सामग्री आज भंगारावस्थेत जात आहे. याला जबाबदार कोण? आरोग्य धोक्यात. कचऱ्याच्या धुरामुळे लहान मुले आणि वृद्ध हैराण. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे डोंगर साचले आहेत. हा कचरा जाळला जात असल्याने थेट निर्माण होणारा विषारी धूर थेट शाळेत जाणारी लहान मुले, नागरिक आणि वयोवृद्धांच्या फुफ्फुसात जात आहे. यामुळे श्वसनाचे आणि आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. जालना स्वच्छ करण्याऐवजी आजारी पडण्याचे काम महापालिका प्रशासन करत आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कर्तव्य दक्ष महापौर म्हणून ओळख निर्माण करण्याची वेळ. जालन्याच्या महापौर महोदयांनी आता केवळ कार्यालयातील एसी खोलीत बसून न राहता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. केवळ बैठका आणि फाईल्समध्ये गुंतून न राहता शहरातील रखडलेले प्रश्न, कचऱ्याची विल्हेवाट आणि महापालिकेच्या मालमत्तेची होणारी लूट थांबविणे आवश्यक आहे. शहरातील जनतेने विश्वासाने निवडून दिले आहे. आता त्या विश्वासाला सार्थ ठरवत एक कर्तव्य दक्ष महापौर म्हणून आपली ओळख निर्माण करा आणि जालन्याला नरकयातनेतून बाहेर काढा, अशी आर्तहाक जालनावासीय देत आहेत. आता या आक्रमक पावित्र्यानंतर महापालिका प्रशासन आणि महापौर महोदयांना जाग येणार का, की जालना शहर अशाच प्रकारे कचऱ्याच्या आणि भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकून राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.